सार्वजनिक बांधकाम विभागातील कामात 75 कोटींचा भ्रष्टाचार, मनसेचा आरोप। राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क कोल्हापूर येथील अंतर्गत रस्त्याची काँक्रिटीकरण करणे व संकुलातील वाहनतळ विकसित करण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोट्यावधींचा महाभ्रष्टाचार केला असल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन करण्यात आले। त्यांनी सदर B1CE 12-24-25 या कामास तांत्रिक मान्यता दिनांक 11 जुलै 2024 रोजी झाली। निविदा प्रक्रिया दिनांक 29/7/2024 रोजी राबवण्यात आली व ठेकेदार राजू इनामदार याला दिनांक 30/8/2024 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला। याचाच अर्थ दिनांक 30 ऑगस्ट 2024 नंतरच राजू इनामदार यांनी कामाला प्रारंभ करावयाचा असा कायदेशीर दृष्टिकोन सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकारी उपविभागीय अभियंता इमारत प्रकल्प विभाग हेमा जोशी व कार्यकारी अभियंता रोहित तोंडले आणि त्यांच्या अन्य सहकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदार राजू इनामदार यांच्याशी आर्थिक तडजोड करून निविदा प्रक्रिया राबवण्याअगोदरच सदर रस्त्याचे काम पूर्ण करून घेतलं आहे। तसेच ही बाब ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेसोबत जोडलेल्या गुगल फोटोवरून सिद्ध होत असल्याचे आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला। तसेच सदर काँक्रीट रस्त्याचे काम 100% पूर्ण झाल्याचे या फोटोमध्ये दिसत असल्याचे सांगितले। हा फोटो उपविभागीय अभियंता हेमा जोशी व कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांनी हे छायाचित्र स्वाक्षरी करून प्रमाणित केलेला असल्याने या दोघांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 शिस्त व वर्तणूकनुसार ताबडतोब बडतर्फ करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा व ठेकेदार राजू इनामदार याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा। त्याचप्रमाणे शेंडा पार्क परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या 5 इमारतींसाठी एकूण 136 कोटी रुपयांची अवाजवी तरतूद करून यामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलेला आहे। रस्त्यासाठी 65 कोटी, बॅडमिंटन कोर्ट व वाहन तळासाठी 8 कोटी, फर्निचरसाठी 15 कोटी अशा एकूण 224 कोटी रुपयांचे काम दाखवून त्यामध्ये 75 कोटींचा ढपला हा या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांनी पाडलेला आहे। शेंडा पार्क परिसरातील सर्व कामांमधील सर्व मोजमाप पुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक रेकॉर्ड एंट्री तारखांमध्ये खाडाखोड केलेली कागदपत्र अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना देण्यात आली। यावेळी मनसेचे राजू दिंडोरले प्रसाद पाटील यांनी अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। त्यामुळे सदोष राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून ताबडतोब कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना देण्यात आले। या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमा, राजू पाटील, अमित पाटील, अभिजित पाटील, निलेश आजगावकर, यतीन होरणे, अभिजित राऊत, मोहसिन मुल्लानी, अजिंक्य शिंदे, संजय चौगले आदी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।